ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचारी संपावर महाराष्ट्र एसटी कामगार कृती समितीचं धरणे आंदोलन। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनाची मागणी। एसटी कर्मचारी कृती समिती आणि सरकारमधील आजची बैठक निष्फळ। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत मुख्यमंत्री शिंदेंनी उद्या बैठक बोलावली। उद्या संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीचं आयोजन। एसटी विलीनीकरणावरून वकील सदावर्ते आणि भाजपच्या गोपीचंद पडळकरांची पलटी। विलीनीकरणासाठी महाविकास आघाडीच्या काळात संप पुकारणारे पडळकरांच्या मते एसटी विलीनीकरण कायद्यानं अशक्य। एसटी कर्मचारी संपात पवार आणि ठाकरेंची लोक। गुणरत्न सदावर्तेंचा आरोप तर एसटीची कृती समिती नसून किडे समिती असल्याची सदावर्तेंची टीका। बदलापूर प्रकरणात घाईघाईनं आरोपपत्र दाखल करण्याची चूक करू नका। पोलिसांच्या कारभारावर हायकोर्टाकडून तीव्र नाराजी व्यक्त। केस डायरीतून बदलापूर पोलिसांचा निष्काळजीपणा हायकोर्टात उघड। बदलापूर अत्याचार तपास प्रकरणी सेवानिवृत्त न्यायमूर्तींच्या मार्गदर्शनाखाली समिती स्थापन करा। उच्च न्यायालयाचे निर्देश। समितीत माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर, मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती साधना जाधव यांची नावं विचाराधीन। अजितदादा गटाची प्रफुल्ल पटेलांच्या निवासस्थानी महत्वाची बैठक संपन्न। अजित पवार गटाला 60 ते 65 जागा मिळणार असल्याची सूत्रांची माहिती। महायुतीमध्ये 60 पेक्षा जास्त जागा लढण्यावर दादा गट ठाम। अजित पवार गटाच्या बैठकीतून महत्वाची घडामोड समोर। जागा वाटपाची चर्चा सुरू असताना भुजबळ बैठकीतून बाहेर निघाले। बैठकीतून निघाल्यानंतर भुजबळांनी शिंदे फडणवीसांची भेट घेतली। शरद पवारांच्या उपस्थितीत समरजित घाटगे आज पवार गटात प्रवेश करणार। घाटगेंना कागलमधून तिकीट मिळण्याची शक्यता। समरजित घाटगे विरुद्ध हसन मुश्रीफांमध्ये लढत जवळपास निश्चित। मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा अर्ज भरण्यासाठी सप्टेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ। योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांना मिळण्यासाठी निर्णय। मंत्री आदिती तटकरे यांची माहिती।